आणि यानंतर आपण वळणार आहोत न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्या। मुंबईसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला। भाजपकडून 4 लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न। लोकसभेसाठी भाजप 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार असल्याची माहिती। शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी। मिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार। मिंदे गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढावी लागणार, संजय राऊतांचा दावा। या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या। मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार। गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा मिंदे गटाकडून। हे तुम्ही लिहून घ्या। थँक्यू। नार्वेकरांनी मनमानी निर्णय दिलाय ते सर्वांनी पाहिलंय। नार्वेकर फडणवीस दोघंही वकील आहेत, दोघांची वकिलीची डिग्री तपासावी लागेल, संजय राऊतांची टीका। न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे, घटना कुठे आहे, काय 1999 ची घटना इलेक्शन कमिशनला आहे। त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत, 2 वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं। शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती, कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा। उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून केलेली निवड आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे जमा केलेली नाही, ते साफ खोटं सांगत आहेत। राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर आरोप। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरेंचा सवाल। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात। व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात याचिका आज सुनावणी। ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतून बाहेर, त्यांच्या हातून पक्ष गेला। मनसे विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच्यासाठीच पक्ष सुटला। एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय। आज महिन्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच्यासाठीच पक्ष सुटला। मुख्यमंत्रीपदासाठी महाकपट, महाधोका केला नसता, 2.5 वर्ष असं काही ठरलं नसताना महाखोटं बोलला नसता तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर खोचक टीका।